आणि आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते। महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य सैनिक ठरवलेले एकूण 85 जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते बोगस असल्याचं घोषित करण्यात आलंय। राज्य सरकारकडूनच तसं घोषित करण्यात आलंय। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, नेमकं सगळं प्रकरण काय आहे? दीपक, हे प्रकरण संपूर्ण बीड जिल्ह्याभोवती फिरतं, कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या 4-5 वर्षांमध्ये अनेक याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या। कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचा सहभाग आहे आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून ज्या काही सुविधा प्राप्त करायच्या असतात यासाठी हा खटाटोप होता। त्यामध्ये मात्र 2015च्या मार्च महिन्यामध्ये शासनानं जी तपासणी केली एकूण 85 प्रकरणाची, त्यातली 79 प्रकरणं ही बीड जिल्ह्यातली होती। त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की स्वातंत्र्य सैनिकांचा जन्मच जवळपास 5 स्वातंत्र्य सैनिकांचा जन्म हा 1948 नंतरचा झालाय आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून नाव नोंदवलंय। त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे एकूण जे काही 8 स्वातंत्र्य सैनिकांची नावं या यादीमध्ये आहेत, त्यांचं वय अवघं स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये 10 वर्ष होतं। त्यामुळे एकूण जी काही प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारलाय त्यापैकी 2 स्वातंत्र्य सैनिक जे बनावट आहेत त्यांचा देखील निवृत्ती वेतन जे 10 लाख रुपये प्रत्येकी मिळालं होतं ते थांबवण्यात आलंय आणि यात वसुली करण्याचे प्रशासनाने पावलं उचलत। एकूण या प्रकरणावर आता प्रशासन गंभीर झालंय असं म्हणायला हरकत नाही। दीपक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।